आपला चिवडा हा तयार झालेला आहे। थोडा थंड झाला की हा आपण भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे। एअरटाईट भरणीमध्ये भरून ठेवला तर हा चिवडा असाच आपल्याला कुरकुरीत मस्त क्रंची राहतो आणि स्नॅक्स टायमिंगला तुम्ही चहा सोबत हा चिवडा एन्जॉय करू शकता। हाय हॅलो नमस्कार, स्नेहाज पाकविधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मधल्या वेळेला खाण्यासाठी आपण रेसिपी बघत आहोत, जी रेसिपी हेल्दीही असणार आहे आणि ती रेसिपी आपण 8 ते 10 दिवस आरामशीर टिकणारही असणार आहे। चला तर मग रेसिपी बघूया, हेल्दी चिवडा। चला तर मग साहित्य बघूया। इथे घेतलेले आहेत पोहे आहेत 200 ग्रॅम, मखाने आहेत 30 ग्रॅम, हिरव्या मिरच्या आहेत 2, पुदिन्याची पानं आणि कढीपत्ता। इथे आहे बदाम आहेत हे 50 ग्रॅम, मनुके आहेत 30 ग्रॅम, काजू आहेत 30 ग्रॅम, भोपळ्याच्या बिया आहेत ह्या 30 ग्रॅम, सूर्यफुलाच्या बिया आहेत ह्या 30 ग्रॅम आणि हे जे आहेत फुटाणे आपण जे खातो हे माझे मसाला फुटाणे आहेत, ते मी वापरत आहे। ह्याच्यात मसाले फुटाणे घेतले आहेत 20 ग्रॅम। इथं घेतलेली आहे आपण जिरा पावडर आणि चाट मसाला, तोही 1 टेबल स्पून घेतलेला आहे आपण। हे आहे मीठ आणि तूप। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पेटवून घेत आहे आणि मखाना हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुमच्याकडे ऑक्सी फ्रायर असेल तर तुम्ही ऑक्सी फ्रायर मध्ये याला रोस्ट पण करू शकता, अतिशय छान रोस्ट होतात आणि कुरकुरीतही खूप होतात। असं तुमच्याकडे तर नक्की करून बघा। चला तर मग हा एक हेल्दी चिवडा आहे आपला आणि हा चिवडा आरामशीर आपला 8 ते 10 दिवस टिकतो। मुलांनाही आता खायला मधल्या वेळेला होतात, कारण मुलांच्याही शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, काहीतरी खायला लागतंच मुलांना, तेव्हा आपण हा चिवडा बनवून ठेवू शकतो। इव्हन आपणही संध्याकाळी चहा सोबत काहीतरी स्नॅक्स खायची इच्छा होते त्यावेळी हा पोहे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आपल्याला बारीक गॅस करायचा आहे, त्याच्यावर आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत। पोह्याबरोबरच मी मखानेही टाकत आहे। बदाम घेतलेले आहेत, बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत। आपला पोहा आणि मखाने भाजत आहेत। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि काजूचेही आपण असे 2 भाग करून घ्यायचे आहेत। चला तर मग मी अशा पद्धतीने बदामाला कापून घेतला आहे आणि उभे ह्याच्यामध्ये कापलेला आहे, किती सुंदर दिसत आहेत। आणि काजूचेही आपण असे 2 भाग करून घेतलेले आहेत। मखाने आणि पोहेही छान भाजत आलेले आहेत। 5 ते 7 मिनिटं पुष्कळ झाले याला, 5 मिनिटातच हे छान मस्त असे क्रिस्पी होतात, बघू शकता तुम्ही। चला तर मग आता हे मस्तपैकी भाजून झालेले आहेत, आपण ह्याला एका प्लेटीत काढून घेऊया। मी या बाउलमध्ये काढून घेत आहे। बघू शकता हे थोडंसं गार होतंय, तोपर्यंत जे आपले काजू बदाम आहेत त्याला आपण भाजून घ्यायचं आहे, थोडंसं तुपावरती परतून घ्यायचे आहेत। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचाही वापर करू शकता। 2 चमचे तूप टाकलेलं आहे, 2 टेबलस्पून बदाम टाक। बघू शकता तुम्ही बदाम आपले छान भाजून, तेही मी ह्या त्याच्यातच मी काजू टाकत आहे। काजूलाही हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। काजूही आपले भाजून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। मस्तपैकी आपल्याला तुपावर ह्याला छान असं परतून घ्यायचे आहेत। मस्त तुपात आपल्याला लाईट गोल्डन कलरवरती ह्याला छान परतून घ्यायचे आहे। भोपळ्याच्या बी याच्यातच मी सनफ्लावर पण टाकते, सनफ्लावरचे सीड्स हे आपण असेच वापरणार आहोत, कारण हे मसाला फुटाणे आहेत, हे रोस्ट केलेलेच आहेत, त्यामुळे आपण हे असेच टाकणार आहोत चिवड्यात। तुम्ही बघू शकता
आपल्या सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया छान भाजून झालेल्या आहेत, तर त्यांना आपण काढून घ्यायचं आहे. मी मनुके पण टाकत आहे. मनुक्यांना हलकंसं मी भाजून घेत आहे. मी याच्यात तूप वगैरे काही टाकलेलं नाही आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं मनुक्यांना घ्यायचं आहे, थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तूप टाकायचं आहे. मी तर जवळपास 3 टेबल आहेत. ते आपल्याला ही हिरवी मिरची टाकायची आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. आता जो आपण मखाणे आणि पोहे भाजून घेतलेले तेही आता पण याच्यात टाकायचे आहे. आणि आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. काजू टाकायचे आहेत, मनुका, आपले सीड्स, आपले फुटाणे, हे आपले अतिशय कुरकुरीत आणि सुंदर हा चिवडा लागतो. टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे ही. आता आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला आणि जिरा पावडर टाकून घ्यायचा आहे. हा आहे आपला चाट मसाला, जिरा पावडर, मीठ टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही, मीठ चवीनुसार टाकायचं आहे, कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ जपूनच टाकायचं आहे. 1/2 टीस्पून इतपत मीठ टाकलेलं आहे मी. मस्त हलवून घ्यायचं आहे याला. तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये पिठी साखरेचाही थोडासा वापर करू शकता. आपला हा चिवडा परतून झाला की आपण थोडा खाली काढला, थोडा थंड झाला हा चिवडा की आपण ह्याच्यामध्ये पिठी साखरही मिसळू शकता. पण मी टाकणार नाही आहे, कारण ऑलरेडी मी याच्यामध्ये मनुका ॲड केलेला आहे, त्यामुळे मी ह्याच्यात पिठी साखरेचा वापर करणार नाही आहे. तुम्हाला येल्लो कलर हवा असेल तर तुम्ही हळदी वापरू शकता इथं, पण मी व्हाईटच ठेवलेला आहे. मला असं आवडतो, छान दिसतो. तर तुम्ही चिवडा आपला छान परतला गेलेला आहे. आता गॅस बंद करत आहे. आपला चिवडा मस्तपैकी असा हेल्दी चटपटीत असा चिवडा तयार आहे. छान चव येते. फ्रूट टाकल्यामुळे तो अजूनही हेल्दी होतो. मखानेही हेल्दी आहेत आपल्यासाठी. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहाज बाग विधीमध्ये.